तर हॅलो गाय, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज शुभ गुरुवार. तर आज मी सगळं काम आवरलंय. धुणं भांडी वगैरे सगळं झालंय. फरशा बिरशापासून आज सगळं चकाचक आवरले. मुली गेलेल्या आहे शाळेत आणि मी आहे एकटीच घरी, म्हणून मग मी बनवली आहे मॅगी. कोणाकोणाला मॅगी आवडली. मी स्वयंपाक कायच केला नाही, कारण गुरुवार मुलींना त्यांनी सकाळी नाश्ता वगैरे करून गेले, खाऊन गेले ते. त्याच्यावर काही बनवलंच नाही आज. चला तर आपण आता बनवूया मॅगी. आणि आज चला, कोणाकोणाकडे पाऊस आहे काय आहे मला कमेंट मध्ये सांगत चला. आमच्या इकडे आता आज आज तर जरा वातावरण छानच आहे. मग दाखवते मी बाहेरचं वातावरण. मॅगी मॅगी पण कोण कोण काय काय पद्धतीने बनवतं, पण मी सांगतो हे बघा, आमच्या इकडचं वातावरण असं झालंय आज. म्हणजे ऊन पडले, जे बरेचसं चांगलं ऊन पडलंय आणि वातावरण. नाही ते 2-3 दिवस इतका पाऊस, इतका वारा, इतकं सगळं चिक 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 चिक, सगळीकडे इतका वैताग आला. अजून तर 4 महिने जायचे, कसं व्हायचं पावसाचं काय माहिती. आता मोबाईल पडला आपला, पडतोच. ते स्टँड लावायला पाहिजे पण नाही लावलं. तर आता ह्या ड्रेसमध्ये काय खराबी आहे मला तुम्ही सांगा. काही लोक इतके घाण, त्यांची नियतच घाण असती, त्याच्यामुळे आपण त्यांना काही जास्त बोलू शकत नाही. कसं नजरेला फक्त, काही लोकांच्या नजरेला फक्त आहे ना तेवढंच घाण दिसतात, म्हणून मग त्यांना ते सगळंच घाण वाटतं. पण काय, साधा साधा ड्रेस आहे हा, थोडासा गळा द्यायचा खाली, एवढंच की कंटिन्यू मी घरामध्ये तर एकटीच असल्यावर आपण काय ओढणी घेऊन बसत नाही. म्हणजे नियतच खराब आहे त्यांची, त्याच्यामुळे काय त्यांना बोलण्याचा अर्थच नाही. मी जास्त काही बोलू शकत नाही त्यांच्याबद्दल. तर आषाढी एकादशी वारीला कोण कोण चालले, कुठून काय निघाले ते पण सांगा. आणि आजकालच्या काळामध्ये खूप म्हणजे खूपच काय काय चालू आहे की सांगू शकत नाही. आज म्हणजे एक ती मुलगी, मला वाटते आज कालच एक्सपायर झाली, 13 वर्षाची मुलगी आहे. ते तिच्यावर 32 जणांनी म्हणजे सोपी गोष्ट नाहीये, बलात्कार केलाय. ती मुलगी काल एक्सपायर झाली. ती इतकी रडत होती, म्हणजे तिला जेव्हा त्या रिक्षावाल्याला सुद्धा कळायला पाहिजे होतं थोडंफार तरी, की लहान मुलगी आहे, तिला तिच्या घरी नेऊन सोडावं. त्याने कुठं नेलं, लॉजवर नेलं तिला. तिथं 13, 12, 9, 10 दिवस काहीतरी ठेवलं, 8 दिवस काहीतरी ठेवलं तिला तिथं. तो तिच्या नावावर पैसे उकळत होता, पैसे घेतले त्यांनी आणि 32 जणांना तिच्यावर रेप करायला लावला. त्याला काहीतरी वाटलं पाहिजे होतं ना, त्याला मुलगी वगैरे नसेल का. किती दगडाच्या काळजाचे, आजकालचं कलियुग म्हणावं की काय म्हणावं तेच कळानं झाले. त्याच्यामुळेच ह्या असल्या घाणेरड्या वृत्तीच्या लोकांमुळेच एवढा पाऊस, एवढा प्रलय, एवढं घाणेरडं म्हणजे नुकसान वगैरे, ही महागाई वगैरे ह्या गोष्टीमुळेच वाढलेली. मी म्हणते ह्या नराधमांना उलटी ह्याची धुरी देऊन, मिरचीची धुरी देऊन फाशी दिली पाहिजे या लोकांना. की काय ह्यांची लायकी आहे का ह्या जगामध्ये राहण्याची. तुम्ही लहान मुली सुद्धा सोडत नाही आजकाल. 4 वर्षाची, 3 वर्षाची, 2 वर्षाची, 5 वर्षाची, 13 वर्षाची. काय मुली, काय समजते यांना आजकाल. आता माझ्याही 2 मुली आहेत मला. त्या पण एक कॉलेजला जाते, एक शाळेत जाते. आता शाळा तरी जवळ आहे, समजा 1-2 किलोमीटर आहे इथून, मी इथले इथं आणू शकते. पण कॉलेजला जाणारी माझी मुलगी खूप लांब जाते, 3-4-5-6 किलोमीटर आहे ती जायला. पण ती घरी येऊपर्यंत मला टेन्शन असतं की काय होईल काय नाही. म्हणजे या घाणेरड्या वृत्तीच्या लोकांमुळं आपण आपल्या मुलांना बाहेर जाण्यापासून, म्हणजे बाहेर गेले तर इतकं टेन्शन असं, घरी येऊपर्यंत काय होईल काय नाही याचं म्हणजे खूप खूप विचार येतात त्याच्यामध्ये, की काय होईल बाबा, घरी व्यवस्थित येईल का नाही येईल. आपण कुठपर्यंत लक्ष ठेवणार त्यांच्यावर. म्हणजे कुठली जागा सेफ राहिली नाहीये आजकालच्या दुनियेमध्ये. कसं माणसाने राहिलं पाहिजे काय, सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा चांगला, तसं काहीच नाहीये. उगाच आपलं बसतात वेड्यासारखं काही पण करत. त्याच्यातून काय साध्य होतं किंवा काय होतं. आणि आता बरेच खूप काय काय बोलण्यासारखे, पण काही गोष्टी बोलून उपयोग नसतो. त्या गोष्टी अंमलात पण आणल्या पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे सगळ्यांनी, मला असं वाटतं. पण आजकाल कोणी विचार करत नाही, जे ते ज्याच्या स्वार्थासाठी फक्त जगतं. पण स्वार्थ करा, पण स्वतःपुरता करा. दुसऱ्यांना त्रास होईल असा स्वार्थ करू नका, त्याचा काहीच उपयोग नसतो. आणि काल मी एक व्हिडिओ टाकला होता माझ्या
की काल माझा लग्नाचा वाढदिवस होता वगैरे असं. तर बऱ्याच जणांच्या खूप काय काय कमेंट आहेत, काय काय बरंच काय काय. आता त्यांनी तो म्हणजे ज्याच्याबरोबर मी लग्न केलं तो मला आज 9-10 वर्ष झाले सोडून गेलेला आहे. म्हणजे तो माझ्या जवळ राहत नाही, आम्ही एकत्र राहत नाही काही कारणास्तव, की भांडणं होतात, दारू पितो तो म्हणून मी राहत नाही त्याच्यापाशी. तर काही लोक मला म्हणतात तूच नालायक आहे किंवा तूच अशी आहे, तूच तशी आहे. तर काय काय नालायकपणा केला असेल मी किंवा काय तुम्हाला वाटतं? जर मी 2 मुलींचा विचार करून तो कामाला धंद्याला जात नव्हता, काम वगैरे करत नव्हता, जरी केलं तरी मोजकच जेवढं पाहिजे गरजेचं आहे तेवढंच काम करणार. समजा महिन्याला 10,000 खर्च आहे तर तो 10,000चं काम करत होता, त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काम करत नव्हता. पिऊन यायचा, मारहाण करायचा, बरेचसे खूप काही काही गोष्टी त्याच्यामध्ये, त्या काय एवढ्या हे नाहीत. पण मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की लोकांना वाटतं की मी वाईट आहे. जर मी वाईट असते तर मी माझ्या 2 मुली घेऊन राहिले नसते, मी एकटीच राहिले असते. हा विचार लोकांनी केला पाहिजे मला असं वाटतं. प्रामाणिकपणे मला असं वाटतं की हा विचार लोकांनी केला पाहिजे. जर वाईट असते किंवा माझं कुठं अफेअर आहे किंवा कुठं माझं काही चालू आहे किंवा व्हॉट एव्हर काही बी असेल, मी बावळट आहे किंवा काही बी, तर मग त्यांनी त्याच्या मुली घेऊन जायला पाहिजे किंवा त्यांनी त्याच्या मुली सांभाळल्या पाहिजे. मी का सांभाळू मग त्याच्या मुली? पण तसं नाहीये. तो वाईट आहे, तो नालायक आहे. काही लोकांनी जाणून बुजून माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. त्यांना देवानी ना, मला आवर्जून वाटतं की देवानी त्यांना मला जो त्रास झालाय, मी जे आज रोजी सहन करते, तसं म्हटलं तर माझं खूप छान चालू आहे. मला त्याची गरज नाहीये किंवा काहीच नाहीये. पण तरीही नवरा नसल्यानंतर किंवा बाप नसल्यानंतर मुलींची काय अवस्था असते किंवा त्या बाईची काय अवस्था असते. तिला त्या दिवसात म्हणजे नवरा नाही, ते पूर्ण आयुष्य स्मशान मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कसं जगायला लागतं, कसं नाही, हे फक्त त्या बाईलाच माहिती असू शकतं किंवा तीच समजू शकते. बाकी कोणी समजू शकत नाही ह्या गोष्टी. त्याच्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही मला कमेंट करा. मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल. तुम्ही फक्त मला कमेंटमध्ये सांगा की बाबा ताई तू तुझी स्टोरी सांगायला सुरुवात कर, तर मग मी टाकायला सुरुवात करते. हा युट्यूबचाच ब्लॉग आहे. आपली लाडकी रेश्मा या चॅनल सबस्क्राईब करायचंय, लाईक शेअर कमेंट करायच्या, भरपूर कमेंट करा, चांगल्या कमेंट करा, तुमच्या मोटिवेशनल कमेंट असू द्या की जेणेकरून मला त्यातून काहीतरी घ्यायला मिळेल किंवा त्यातून मला काहीतरी बघायला की नाही काय बाबा ही कमेंट आहे चांगली, तर त्याच्यातून हा बोध घेतला पाहिजे आपण किंवा हा विचार केला पाहिजे, ह्या मार्गाने गेलं पाहिजे. असं मी कोणतेही वाईट काम करत नाही. मी माझं मशीनचं काम करते. माझं पहिलं दुकान होतं मशीनचं, मी बंद केलं काही कारणास्तव. मग नंतर आता मी घरीच काम करते आणि माझं सोशल मीडियाचं चालू आहे. त्याच्यामुळे मला काही जास्त एवढं हे नाहीये की पहिले 1 वर्षापूर्वी माझी परिस्थिती खूप बिकट होती. त्याच्यावरही लोकांनी भरपूर काय काय कमेंट केल्यात वगैरे वगैरे, भरपूर काय काय आहे. पण परिस्थिती कोणाचीच कोणाला सांगून येत नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं मी एक प्रामाणिकपणे तुमच्याशी बोलते, माझे प्रामाणिक व्हिडिओ टाकते. हे जे झाले फेसबुकला फोटो वगैरे, हे कॅज्युअल आहे, काहीच वेगळं असं काही नाहीये त्याच्यामध्ये. मला तर योग्य वाटतं. बाकीच्यांचं काय मला माहित नाही. पण हा, जिथं वाईट आहे तिथं तुम्ही बोला, मी तुम्हाला नाही म्हणत नाही. पण जिथं वाईट नाहीच आहे काही, ते तुम्हाला बोलण्याचा मला अधिकार कुणी दिलाय? तुम्ही माझी फॅमिली, मान्य आहे, भाऊ आहे, दादा आहे, काका आहे, मावशी आहेत, माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत, बहिणी सारख्या आहेत माझ्या. मी काही त्यांना म्हणत नाही की तुम्ही मला बोला, पण बोला, माझं काय चुकतंय तर बोला. उगाच विनाकारण तुमचा वेळ जात नाहीये म्हणून मला कमेंट करताय तुम्ही, आणि घाणेरड्या कमेंट करू काय होणार आहे? काहीच नाही होत. एक लक्षात ठेवा, तुम्ही घाणेरडा कमेंट करता, मला काय, मी बघते, मला जर खूपच घाण वाटले मी डायरेक्ट डिलीट करून टाकते. त्याचा विषय नाही. तुमच्या मनात जे पाप आहे ते तुम्ही कशाला उगाच बाहेर काढायचा प्रयत्न करता? जे आहे ते तुमच्यापाशीच राहू द्या. मला तुम्ही शांतपणा शिकवायचा प्रयत्न करू नका, मला असं वाटतं. आणि जे मला शिकवतात, हे असे कपडे घालती, तू अशी आहे, तशी आहे, नालायक बाई, बरेच खूप खूप काय काय कमेंट, मला त्या 2-3 कमेंट पण असं वाटतं की काय या लोकांची घाणेरडे विचार आहेत. एवढ्या चांगल्या दुनियेमध्ये ते घाणेरडे लोक राहतात. असं नका बोलू कोणाला. कोणाची पण असो, तुमची बहीण असो, मी तुमच्या बहिणीसारखीच आहे तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही, मला असं वाटतं, चांगल्या कमेंट कराव्या, म्हणजे मला मोटिवेशन भेटेल, बाकी काहीच नाहीये. तसं बी तुम्ही वाईट कमेंट केलं तर काय माझं हे नाही, उलट 4 लोक ती जास्त कमेंट बघतात, मग त्याच्यावर बीही चांगल्या कमेंट येतात की नाही बाबा, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. आता मी पुढचा अजून एक व्हिडिओ बनवणार आहे उद्या वगैरे, बघू, किंवा दुपारी वगैरे बघू, वेळ भेटेल तसा.
की माझं इंट्रोडक्शन देते तुम्हाला मी, की मी कोण आहे, काय आहे, माझं नाव काय, माझं गाव काय, माझा नवरा कुठला होता, मला कुठं दिलं होतं, मी राहायला कुठं होते, माझ्या आई वडिलांबद्दल, बहीण भावाबद्दल सगळं मी सांगणार आहे. तो एक 5-10 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तो करेल, नक्की करेल. आणि कमेंटमध्ये कमेंट करत चला. मी काही म्हणत नाही तुम्हाला नाही असं नाही, पण चांगल्या कमेंट करा, वाईट कमेंट करू नका, मला एवढंच म्हणायचंय. आणि चांगलं बोललं म्हणजे माणसाला पण जरा चांगलं वाटतं, बाकी काहीच नाही. तर आता आपली मॅगी तुम्हाला तयार झालेली आहे. आता ही मॅगी मी खाते. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. तुमच्या कमेंट करत चला, मी नाही म्हणत नाही, पण चांगल्या कमेंट करा, वाईट कमेंट करून काहीच होत नाहीये. आणि आपली लाडकी रेश्मा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, खूप सारं तुमचं प्रेम द्या. ओके, धन्यवाद.